नमस्कार. आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. वरील श्लोकांमध्ये असे सांगितले आहे की ज्ञानी पुरुष हा ममता, आसक्ती, फलेच्छा आणि अहंकार हे सोडून देऊन फक्त लोकसंग्रहासाठी शास्त्रसंमत यज्ञ, दान आणि तप इत्यादी सर्व कर्मे करीत असूनही तो वास्तविकपणे काहीच करीत नाही, म्हणून तो कर्मबंधनात पडत नाही. यावर असा प्रश्न निर्माण होतो की ज्ञानी पुरुषाला आदर्श मानून वरील प्रकारे कर्म करणारे साधक नित्यनैमित्तिक इत्यादी कर्मांचा त्याग करीत नाहीत. ते निष्काम भावनेने सर्व प्रकारच्या शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचे अनुष्ठान करीत असतात. त्यामुळे ते पापाचे भोगते बनत नाहीत. या उलट जो साधक शास्त्रविहित यज्ञदानादी कर्मांचे अनुष्ठान न करता केवळ शरीर निर्वाहासाठी आवश्यक तेवढी शौच, स्नान आणि खाणेपिणे इत्यादी कर्मेच करतो, तो मग पापाचा भोगता होत असेल ना? ही शंका निवारण करण्यासाठी भगवंत म्हणतात, श्लोक 21, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. श्लोकाचा अर्थ: ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. ज्या मनुष्याला कोणत्याही सांसारिक वस्तूची काहीही गरज नसते, जो कोणत्याही कर्मापासून किंवा मनुष्याकडून कोणत्याही प्रकारच्या भोगाच्या प्राप्तीची किंचितही आशा किंवा इच्छा बाळगत नाही, ज्याने सर्व प्रकारच्या इच्छा, कामना, वासना इत्यादींचा पूर्णपणे त्याग केलेला असतो, अशा मनुष्याला निराशी असे म्हणतात. ज्या पुरुषाचे अंतःकरण व सर्व इंद्रियांसहित शरीर स्वाधीन आहे, अर्थात ज्याचे मन व इंद्रिये हेही रागद्वेषाने रहित झाल्यामुळे त्याच्यावर शब्दादी विषयांच्या संगतीचा काहीही प्रभाव पडू शकत नाही, आणि ज्याचे शरीरही ज्याप्रमाणे तो मनुष्य ते राखू इच्छितो त्याप्रमाणेच राहते, मग तो गृहस्थ असो अगर संन्यासी असो, तो पुरुष यतचित्तात्मा होय. ज्याला कोणत्याही वस्तूबद्दल ममता नाही, तसेच ज्याने सर्व भोग सामग्रीच्या संग्रहाचा सर्वस्वी त्याग केलेला आहे, तो संन्यासी पूर्णपणे त्यक्त सर्व परिग्रहच होय. याशिवाय इतर आश्रमातील अन्य कोणी मनुष्य जर वरीलप्रमाणे परिग्रहाचा त्याग करीत असेल, तर तोही त्यक्त सर्व परिग्रह होय. या तिन्ही विशेषणांचा उपयोग करून या श्लोकामध्ये असे दाखविले आहे की अशा प्रकारे बाह्य वस्तूंशी संबंध न ठेवता जो निरंतर अंतरात्म्यामध्ये संतुष्ट असतो, तो सांख्ययोगी जर यज्ञदानादी कर्माचे अनुष्ठान न करता फक्त शरीराशी संबंधित खाणेपिणे इत्यादी कर्मेच करीत असेल, तर तोही पापाचा भागीदार होत नाही. कारण त्याचा तो त्याग आसक्ती किंवा फलाच्या इच्छेने किंवा अहंकारपूर्वक वा मोहाने झालेला नाही. त्याचा तो त्याग तर आसक्ती, फलेच्छा आणि अहंकाराने रहित असा सर्वस्वी शास्त्रसंमत त्याग असतो, म्हणून तो सर्व प्रकारे जगाचे हित करणारा होय. शारीरम व केवलम या विशेषणांसह कर्म हे पद येथे शौच, स्नान, खाणेपिणे आणि शयन वगैरे फक्त शरीर निर्वाहाशी संबंधित असणाऱ्या क्रियांचे वाचक आहे, आणि किल्बिषम हे पद येथे
यज्ञदानादी विहित कर्माच्या त्यागाने होणाऱ्या प्रत्यवायरूप पापाचे तसेच शरीर निर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या क्रियांमुळे होणाऱ्या अनिवार्य हिंसा वगैरे पापांचे वाचक आहे. अशा पुरुषाला यज्ञादी कर्माचे अनुष्ठान न केल्याने होणारे प्रत्यवायरूपी पाप लागत नाही आणि शरीर निर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या क्रियांमुळे होणाऱ्या पापांशी त्याचा संबंध नसतो. हेच त्याला किलबिष न लागणे होय. जो कर्म करणे अथवा न करणे याच्याशी आपला थोडा सुद्धा संबंध ठेवतो तो पापाला अर्थात जन्ममरणरूप बंधनाला प्राप्त होतो. परंतु आशारहित कर्मयोगी कर्म करणे अथवा न करणे याच्याशी आपला काहीही संबंध ठेवत नाही, म्हणून तो पापाला प्राप्त होत नाही, अर्थात त्याचे सर्व कर्म अकर्म होऊन जातात. निवृत्तीपरायण असूनही कर्मयोगी केव्हाही आळस प्रमाद करीत नाही. आळस प्रमादाचाही भोग असतो. एकांतात नुसते पडून राहणे याने आळसाचा भोग होतो आणि शास्त्रविरुद्ध तसेच निरर्थक कर्म करण्याने प्रमादाचा भोग होतो. अशा प्रकारे निवृत्तीमध्ये आळसाच्या सुखाचा आणि प्रवृत्तीमध्ये प्रमादाच्या सुखाचा भोग होऊ शकतो. म्हणून आळस प्रमादाने मनुष्य पापाला प्राप्त होतो. परंतु अत्यंत कमी कर्म करून सुद्धा निवृत्तीपरायण कर्मयोग्यामध्ये किंचित मात्र सुद्धा आळस प्रमाद येत नाहीत. तो यतचित्तात्मा असतो, अर्थात त्याचे शरीर, इंद्रिये आणि अंतःकरण संयत असतात. म्हणून त्याचे ठिकाणी आळस प्रमाद येऊच शकत नाही. शरीर, इंद्रिये आणि अंतःकरण वश असल्याने, भोग सामुग्रीचा त्याग झाल्याने, तसेच आशा, कामना, ममता इत्यादीपासून रहित झाल्याने त्याच्याकडून निषिद्ध क्रिया होऊच शकत नाही. अशा प्रकारे आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.